काही स्पर्धक आलेले आहेत. या ठिकाणी त्यांचा निकाल लागलेला आहे. तो निकाल आपण पाहण्यासाठी जाऊया. कळस कृषी प्रदर्शनामध्ये 1 ते 3 महिन्याच्या कालवडीच्या कॉम्पिटिशनमध्ये कितवा नंबर आला? तिसरा नंबर आलेला आहे. या कालवडीकडे आपण पाहून या ठिकाणी तिचं वय पाहिलं तर 6-7 महिन्याची वाटते, पण सरासरी 2 ते 2.5 महिन्याची कालवड आणि तिचा तिसरा क्रमांक या ब्युटी कॉम्पिटिशनमध्ये आलेला आहे. तर या ठिकाणी हे कोणत्या जातीची आहे? WWS मॅग्नियम बुलची ही कालवड आहे. हिची आई हॅमर बुलची होती. ABSचा हॅमर बुल आम्ही तिला लावलेला होता व तिला पैदास केलेली आता ही WWS मॅग्नियम बुलची. तुमचं गाव कोणतं? सिन्नरमध्ये 5 ते. हिची आई काय दूध देते? हिची आई आमच्याकडे आता 38+ चालते. आम्ही आणि त्यात असं आहे की आम्ही कोणत्याही कंपनीचं फीड वापरत नाही. आम्ही स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे फीडचं. आम्ही स्वतः बनवून आमच्या फार्मवरती ते फीड वापरून अशा कालवडी व गाय बनवतोय. तुम्ही संगोपन करत असताना बंदिस्त गोठा आहे की ओपन गोठा आहे? ओपन गोठा आहे. ओपन मुक्त संचार गोठा आम्ही केलेला आहे. आणि आमच्याकडे असं आहे, आमच्या सिन्नर तालुक्यामध्ये आम्ही पहिला जिओ टॅग लावणारे फार्म आहे आमचा. आणि आमच्या सर्व गायींना जिओ टॅग आहे. म्हणजे आम्हाला गाय कधी भरवायची हे आम्हाला मोबाईलवरती कळतं. तिच्या हेल्थमध्ये काही दुरुस्त तंदुरुस्त वाटलं तर ते आम्हाला मोबाईलवर समजतं सगळ्या गोष्टी. तुम्ही शेतकऱ्यांना आता गाई खरेदी करत असताना किंवा कालवड खरेदी करत असताना कोणत्या ब्रीडच्या आणि कोणत्या काय खरेदी केलं पाहिजे असं तुम्ही आता मी तर स्वतः वेटरनरी डॉक्टर आहे, पण माझं वैयक्तिक मत असं आहे की शेतकऱ्यांनी खरेदी करण्याऐवजी स्वतःच्या गोठ्यावरती गायीची पैदास चांगली तयार करावी. ब्रीड वापरावं. WWS सारखे, ABS सारखे, NDDB सारखे ब्रीड भरून ते तयार करावं. आणि HF 100% कडे शेतकऱ्यांनी जास्त वळायला पाहिजे. कारण सगळ्यांना घोड्या बैलाचा जसा नाद लागतो तसा नाद आपल्याला ब्रिडिंगचा लागला पाहिजे. जसं पंजाबमध्ये लोक ब्रिडिंगवर काम करतात, 87 लिटरची त्यांच्याकडे गाय आहे, तशी आपल्या महाराष्ट्रात सुद्धा नाशिक जिल्ह्यात, नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला 87 ते 50 लिटरच्या अशा गाय तयार होणं आवश्यक आहे. त्यामुळे माझं एकच सजेशन राहील सर्व शेतकऱ्यांना, खर्चाकडे न बघता तुम्ही ब्रिडिंगवरती काम करा. तुमच्याकडे पण अशी हिरकणी तयार होईल अशीच अपेक्षा आमची सर्वांची. पंजाब, हरियाणा यानंतर महाराष्ट्रातील शेतकरी खऱ्या अर्थाने आघाडीवर आहेत. आता सध्या आधुनिकतेच्या याच्यात संकरित गाई पैदासमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या नंबरला दिसून येतोय. तर ही गाईचं आपलं संगोपन करत असताना आणि हिची आई यांना खाद्याचं कसं रूपांतर काय खाद्य दिलं जातं आणि किती वेळा दिलं त्याचं काय टायमिंग, कारण शेतकऱ्यांना सुद्धा कळायला पाहिजे का शेतकरी दूध देत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गाय दूध देते तर तिचं खाद्याचं जे टाइम टेबल आहे तो कशा पद्धतीने आणि कोणतं खाद्य दिलं जातं. त्यामध्ये जर आपण कारवडींच्या संगोपनामध्ये जर गेलो तर कारवडींचं कसं आहे, कारवड जन्मल्यानंतर तिच्या वजनाच्या 10 पट वजना इतकं तिला दूध दिलं गेलं पाहिजे. म्हणजे जर कारवड आपली जर 50 किलो जर बॉडी वेटने जर वेट असलं तर तिला 1 ते 1.5 लिटर दूध पहिल्या दिवशीपासून दिलं गेलं पाहिजे. व इतर आपण जे मक्का भारडा इतर सप्लिमेंट, आता आमची जी कारवड आहे 3 महिन्याची पर्यंत आम्ही दूध पाजतो. पाणी देत नाही त्यांना. सर्व डिवर्मिंग. आणि सर्वात महत्त्वाचं कसं आहे, डिवर्मिंग महत्त्वाची. तुम्ही फक्त नुसतं सप्लिमेंट देऊन चालत नसते, त्याच्यासाठी डिवर्मिंग करणं, जंताची गोळी आवश्यक देणं, जंताचं औषध झाल्यापासून 1 ते 3 महिन्यापर्यंत जंताचं महिन्याचा प्रॉपर डोस देणं. आणि जर आपण दूध उत्पादनामध्ये जर गेलो तर गायींसाठी कोणत्याही कंपनीचं फीड आम्ही वापरत नाही. आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो, स्वतःच बनवतो. म्हणजे आपल्या शेतामध्ये बनवता तुम्ही स्वतः, काय पदार्थ टाकले जातात, कोणते पदार्थ शेतकऱ्याला समजू द्या. त्यामध्ये आपल्या शेतातील पिकणारा मकाचा भारडा असेल, गहू असेल, हरभरा असेल, सोयाबीन असेल, याचं प्रमाण एकत्रित आम्ही एक फॉर्म्युला तयार केलेला आहे. तो फॉर्म्युला आम्ही वापरून व मिनरल्स, विटामिन्स सगळ्या गोष्टी आम्ही त्यात टाकतो व ते फीड बनवतो. आणि जर शेतकऱ्यांना तुमचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही मोबाईल नंबर देऊ शकता का? चालन, देऊ शकतो. नंबर ना, माझा मोबाईल नंबर आहे 7498 34 0165. नाव डॉक्टर समाधान कराड, सिन्नर तालुका, जिल्हा नाशिक. शेतकरी मित्रांनो, आपल्याला डॉक्टर साहेबांनी आपल्याला नंबर दिलेला आहे. गरज असेल तरच कॉल करा, अन्यथा कॉल करू नका. आपल्याला ज्या ठिकाणी गरज असेल त्याच वेळेस कॉल करा.